राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच मित्र आमचं थोडंसं चकित झालं असतील त्यांनी गोगल का घातला आहे. तर मित्रांनो, भरपूरच होऊ नये आणि डोळ्याला तकलीफ होऊ नये म्हणून थोडासा मी काळा गोगल घातला आहे. असो, तर मित्रांनो आम्ही गोगल घातला म्हणून काय आम्ही आपल्यापेक्षा मोठं नाही येते. तर मित्रांनो, आज काला व्हिडिओ नाही बनवला आपण आणि आज आपल्याला फिरायला जायचे. आज आपण चालू आहे ते डोंगर दिसत पहा, तो आहे महाकाळाचा डोंगर. तिकडे एकदम अशी जबरदस्त जंगल आहे आणि आपल्या मित्रांसाठी हे निसर्गरम्य वातावरण दाखवण्याचा आज हा उद्देश आहे. आणि मित्रांनो, आज आपण आहेत अकोले तालुक्यातील शेंदीत या गावाला. तर सोबत आमचे मित्र येते, मित्र नाही म्हणजे आमचे मेवण्याचे सोयरे, म्हणजे आमच्या रामदासचा मामा. तर या राहण्याची माहिती आज आपल्याला ते देणार आहेत. तर चला आता आपण तिकडे काही छोट्या छोट्या गुफा आहेत, गर्दी, ते पण आपल्याला दाखवणार आहेत. तर चला आपण चालू मित्रांनो तिकडं. तर मित्रांनो, आज मी गोगल घातला आहे. कसा दिसतोय गोगल, घालावा का ना घालू, आपण कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. सहज घातला आहे बरं का मित्रांनो, तसं काही अडचण नाही. तर चला मित्रांनो, आता आपण चालू थेट त्या राहण्याला. आमचे मेवणे म्हणजे आमच्या गावावरून भाषेत त्याला सोयरे म्हणतात, ते सोबत आहे. ते स्थानिक गावकरी तिथले, त्याच्यामुळं ते ह्या राहण्याची माहिती आहे. इकडं भरपूर झाड असतील ना, वरती भरपूर घनदाट जंगल आहे नाही का. आणि मित्रांनो ते कामाला आहेत मुंबईला. आणि ते मग तुम्हाला ह्या राहण्याची माहिती आहे ना पूर्ण? आहे. इकडे घडत आहे ना एक, आहे ना गडद तिकडे समोरच आहे वरती. चला आता आम्ही ते आलं सुट्टीला, मग आता ते गडद दाखवा आमच्या मित्रांसाठी. हा चला जायचं का? हा चला चला मित्रांनो, पहा समोर किती जबरदस्त मोठमोठं डोंगर आहे ती आणि जबरदस्त झाड आहेत. पण भानगड अशी आहे का मित्रांनो, झाडांची पाण्यात ना पक्की खरून गेल्या ती, त्याच्यामुळं मग दाट नाही दिसत एवढा. चला आता ते चालूच पुढं, मी चालू त्यांच्या पाठीमागं. मित्रांनो मी घेतलं गोगल काढून. मला नका आपलं मित्र नाव ठेवतील म्हणजे काही करतात ना, पण त्याच्यामुळे मी घेतलं गोगल काढून. आणि आता थोडासा म्हणजे 3-4 वाजता ती वाघ बी भरपूर असणार आम्हाला. हा वाघ आहेत ना, जमलं वाघ येत्या. येतात ती पर घरी इकडे घरांक येतात खाली नाही का. मित्रांनो इकडं वाघ येते, कारण ह्या अभयारण्याचा पट्टे आहे ना, त्याच्यामुळं मग ते वाघ येतात, झापं घेतात ना फार. हा फार झापांच्या तिथं खाली याच्यात येतात. चालेल मित्रांनो, आता फिरत फिरत वाघाशी नाका आठवा आपली नाही का, आपलं दोघांचं काम. आणि मित्रांनो कसं आहे, इकडं सागायला येते. हे पहा आता हे मालकी आहे, इकडं काही फॉरेस्ट वगैरे नाही आहे, हे मालकी आहे मित्रांनो. आणि हा एक शेतकऱ्यांनी छोटासा रस्ता बनवला आहे त्यांच्या सोयीसाठी, जेणेकरून ट्रॅक्टर येईल, कोणची घरकुलं असतील, मग इटा म्हणजे काही वाळू सिमेंट आणण्यासाठी वाहतूक झाले कठीण काम आहे मित्रांनो. ह्या डोंगरामधून रस्ता काढायला लागतो आहे. आणि इकडे मोठमोठं झुरं आहे, ती पावसाच्या वेळेस जबरदस्त पाऊस राहत आहे. आणि समोर एक शेततळा दिसतोय, त्याच्या वरच्या साईडला एक गडद आहे, तिथं आपण जाणार आहेत आता. ते गडद पहिले का तुम्ही? हा पण बघेल ना इकडं, मी गेलो होतो इकडे पावसाच्या मित्रांनो. पावसाच्या वेळेस मी चिचोड्याला आलो होतो ना इकडं, त्या टायमाला मी दाखवले आपली. कुत्रा आलाय मित्रांनो, कुत्रा आलाय इकडं. वस्त्याला कुत्री ह्या पाळी जातीस, त्या बा कुत्रा मित्रांनो, कुत्रा भुकत आहे. आणि झापच्या कुत्रा झालं मित्रांनो, लय भ्या वाटत आहे. आणि राखण्यासाठी हे कुत्री पाळी जातीस. हे तिकडे कुत्रा धावत आहे मित्रांनो, पाहतो. दोस्तांनो आता आपण पार ह्या डोंगराजवळ आलो आहे. एक मोठी अशी टेकडी आहे आणि त्या टेकडीच्या पोटाला एक वस्ती आहे. पहा सर्वसाधारण कुडा मातीची घरं राहतात मित्रांनो इकडं. आणि एकदम असा टेकडीच्या पोटाला पहा, आणि साईडनं भरपूर दाट जंगल आहे. आणि ह्या वस्तीवर राहते ती. आणि जांभळ्यांची झाडं, अजून जांभळेला काही जांभळा नाही आहे मित्रांनो. आंब, जांभळा, करवंदा, सादडं, येळ, ह्या अशा पद्धतीची झाडं राहतात. अजून कधी झाडं राहतात इकडं येत आंबे, जांभळ, करब नाही राहत का? करवंदीत भरपूर राहते इकडं वरती जंगलात, भरपूर करवंदी आहेत, भरपूरच राहते. आणि वांदरा, माकडा, वाघ, रानडुकरा असे लय प्राणी राहतात तिकडं. कारण कड्या कपाईच तेवढ्याच मित्रांनो, अभयारण्याचा पट्टे हा ना, त्याच्यामुळं मग. आणि पहा ह्या पूर्ण जंगलामध्ये इकडं वस्ती आहेत काही. आता आपण जे दाखवता येईल आपली जे निसर्गरम्य वातावरण ते दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहेत मित्रांनो. हा समोर महाकाळाचा डोंगर. तर दोस्तांनो आता इथं जे स्थायिक म्हणजे शेतकरी आहेत, इथंच वस्ती राहते राहणार. म्हणजे काय करतात ती, काय काम? हरभरा काढायला आलं काय? राहतं काय हरभरा राहतात काय? खाऊन घेते ती. मित्रांनो इकडं पक्का जंगल येते, म्हणून वांदरा माकडात नाही ह्या शेतकरी लेत राहते ती.
एखादा वांदर जर मारलं तर सरकार आपली केस करेल आहे का नाही आणि वांदराने आपली नुकसान केली आपली काही भरपाई भेटत नाही. तर असं आहे मित्रांनो. आता चला त्यांनी फाळ हातारले मस्तपैकी आणि चालेल त्यांचा हरभरा काढायचं काम. तर मित्रांनो अजूनही एक मोठी गडद आहे इकडं ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. तर कोण रस्ते चला. चला आणि दोस्तों ह्या पहा इथे ना आता हे जे आमचे स्थानिक शेतकरी आहेत तर मग आता जाळण्यासाठी ह्या गवऱ्या शेणाच्या ज्यांच्याकडे गाई म्हशी भरपूर राहतात ह्या गवऱ्या इथं थांबल्यात मस्त. आणि ह्या पावसाच्या वेळेस घरामध्ये असं मस्त झाकून ठेवतात भरून. आणि ह्या पाहिलं आणि ह्या दसरा आता आहे ना बराच वर निघत जायचं आपल्याला लई लांब जायचं वर. आणि ह्या पूर्ण डोंगराच्या पोटाने ना पूर्ण शेताला पूर्ण शेत वांदरा माकडांपासून उपद्रव राहतो इथल्या शेतकरी. पण असं ते पण रानशेत राहण्याची त्यांनी पण घ्यायला भेटलं त्याच्यात. मी मागाशी बोललो ना त्यांना थोडं सहज बोललो त्या आपली वांदरा माकडा मारायचे नाही. आणि रानच्या प्राणी पक्ष्यांशिवाय या रानाला शोभा नाही. ते त्यांचं घर आहे या चला मित्रांनो. आता अर्धा घरात आपण फार बोललो जे शेतकरी आपल्याला खाली भेटलं ना हरभरा काढायला तर त्यांची वस्ती इथे पहा. आता ते दार लावून पूर्ण गेलंच खाली हरभरा काढायला. कोंबड्या बिंबड्या पक्या ह्या कोंबड्या वाघ धरीत असेल खाऊ. हा मग धरीत बाहेर असल्या ना मग वाघ धरीत पिंडा बिंडा साईडला आणि एकदम जंगलात असल्यामुळे वाघ काय तो संध्याकाळून निघून येतोय. चला मित्रांनो ह्या असं ह्या वस्त्या पहा रानामध्ये पूर्ण रानामध्ये वस्त्या त्या. आणि मित्रांनो ह्या वस्ती शेजारी तिथे एकदम मस्त पारडू मारलाय पहा. ह्या पाया पारडू त्या पारडू मारता मित्रांनो पाहतो मस्त पारडू आहे मित्रांनो. राम 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 मित्रा तुला भेटाय आलो मी कसं आहे मित्रांनो पहा एकदम मस्त पारडू आहे पहा मित्रांनो. म्हैस असेल तरी त्याच्यामुळं ह्या मित्राला भेटाय आलो. अरे तुला खाऊ नाही आणला मी काही नाही खाऊ आणला मला काय माहिती तू भेटवणार आहे. चला मित्रांनो ह्याला खाऊ नाही आणला आपण जाऊ दे आता तो गावात भरपूर पडलाय त्याला. चल येऊ का मित्रा राम राम. मित्रांनो तिकडं म्हशी आहेत त्या बांधेल आणि त्या पारडू तिकडं बांधलाय. 2 म्हशी आहेत आणि 2 पारडा आहेत तिकडं आणि त्या तिसरा तिकडं बांधलाय. आणि इथं समोर आता बागायतरी आता नाही मित्रांनो हा म्हणजे इकडं काय आता पावसाळी हे कोरडवाहू शेती आहे. पण समोर जो आपल्याला शेततळा दिसतोय त्या शेततळ्यामध्ये पाणी साठवून आणि इथं कांदा लावलं थोडंसं म्हणजे जो वरचा पावसाचा पाणी पडतोय ना त्या पावसाच्या पाण्यामध्ये तो साठवून त्याचा साठा करून नाही कमीत कमी काय बागायत करता आला तर कमीत कमी जनावरांसाठी असा थोडक्यात आपली वापरासाठी पाणीचं साठवतं आहे पहा. भरपूर मोठा साठे शेततळा. आणि अशी ही शेतकऱ्यांनी हे साठ्या हे काम केलंच पाहिजे ह्या प्रकरणाच्यात नाही हो प्रकरणाच्यात हे ताडपत्री बरंच मागायचे असं आहे ना. त्यांच्या मार्फतच राहते. मित्रांनो हे प्रकरणाच्यात मासेत काय त्याच्यात हा छोटे छोटे मासे सोडले का मुरे मासे आहेत ना. तर मित्रांनो आता मुरे मासे याच्यात सोडलं असतील याच्यात दुसरं नाही सोडलं जातलं आहे ना. हां सोडलं. आणि छोटीशी मोटर बिटर बसेल मस्त आणि पाण्याचं साधन हे केला पाहिजे. आता 4 महिन्यासाठी पुरल्या पाणी आहे का नाही 4 महिने तर असं आहे मित्रांनो. आणि रानच्या वस्ती असल्यामुळं काहीच पाण्याचं साधन नाही इकडं जवळ. त्याच्यामुळं ह्या शेततळं ह्या असा प्रकरणाचा फायदा ह्या घेतला जाता. इकडं लसूण कांदा काही केलंच मस्त हे पहा. आणि दोस्तांनो ही जी झाड दिसते करवंदाची ज्याला डोंगरची काळी मैना म्हटली जाते तर ही पहा किती आलं करवंदा. चला आम्ही दाखवतो पूर्ण दाखवतो पहा किती आले ते. ह्या पहा करवंदा बाबा बाबा ह्या करवंदाचं काय ह्या तुमच्याकडे लय करवंदा येतो. हो इकडे जास्त करवंद इकडे लय करवंदा पहा ना मित्रांनो तुम्ही करवंदा आहे ह्या पहा सगळी करवंदा. पण भानगड काय झालं मित्रांनो वातावरण थोडासा असा ढगाळ निघत आहे ना त्याच्यामुळे ना त्याचा बार जळवते. पण आता ह्या नाही काय मग ह्या अशी ह्या होऊन जाते ह्या आंबे भरपूर आलं ते. आणि मित्रांनो ह्या करवंदांचे ना लोणचा होता मित्रांनो तुम्ही खायला करवंदाचा लोणचा. हा खायले ना तसे आंबट लागतात खाऊन पाहू. पका आंबट लागत हो आंबट पिकले गोड लागत आहे ना. पिकले गोड लागते मित्रांनो 12 महिन्यातून भेटणार हा मेवा. पावसाची खावा रानभाज्या आणि उन्हाची खावा रानमेवा. तर चला अजून एक 15-20 दिवसामध्ये ह्या पिकतीलच. अजून पाडा नाही लागला आहे ना. नाही अजून फुलं अजून फुलं होते. तर असे आहेत ना ह्या पहा भरपूर जाळ्यात आहे इकडं मोकार करवंदा ती करवंदा खायचे याची असेल ना मित्रांनो आचार आणला आमच्या रानला या नक्की. आणि पावर डोंगर दर्या काय डोंगर येते जसं काय मित्रांनो पहा ना
आणि पावसाचा पाणी जर आला इतका जबरदस्त एक वडा राहतो ना. गड पुढे इकडे आहे ना वर. हा इकडं वरती. तर मी थोडं गर्दी का चालू आहे एकदम सांभाळून जाऊ. आता आपण गर्दी का निघत आता गर्दी का चालू आहे. आपण वाटाणा आपण चालू नेत असताना पाच समोर जी गडद दिसते समोर पावसाच्या वेळेस मी दाखवली होती आपली, पण आता चालू आहे आम्ही फिरत. तर मग ती आता दाखवू आपण आणि तिथं काय राहत होता कसा ते सगळं दाखवू. तर ते आमचे सोयरे ते गेल्यात पुढं तेव्हा समोर पार इथून चढत चढत आपली त्या गर्दी पोच जायची. आता उजक चला बरं का, कारण कसा आज गर्दीमध्ये वाघ बिघा असला तर नागान व्हायचा व्हायचा आपल्या बुद्धी. हा पळू नाही करायचं त्याच्या आपण काय त्याच्यापेक्षा लय पळतो काय लय वखत जावा. चला ते सोयरे गेल्यात पुढं मी जातो वज आता जा द्या आपण रानची माणसं तर आपण काय वागायला येतोय असलं तर पाहू काय करायचं नाही का. तर मित्रांनो अर्धा सणावर थडथडत फार दम लागला. ती गरज दिसते ना गर्दी कशी आपली जायची तर लई सावधानमध्ये जायला लागली. तिकडे काही गुराव असं नाही राहते कोणती. चला आपल्या मित्राला हिडो दाखवण्यासाठी थोडीशी रिस्क ही उठवायच लागते आणि ह्या रिस्क नाही उठवली तर आपल्या मित्राली ह्या रानच्या गर्दी रानचा पसारा ह्या कसा दिसेल. आणि बरंच मित्र आमचं हिडो आवडून पाहतात आणि त्याच्यासाठी ही जी आपली सेवा झाली ना मित्रांनो ही रिस्क. तर चला मित्रांनो शक्यतो काही नसेल पण चला वज मी हाते की चालतो बरं का. हा चला मित्रांनो वखत जायचे तो पाहत राहा बघा मित्रांनो. आता इथं कोणीच नाही, एक सोयरे आमचं आणि मी आहे. जर वाघ धावला असला तर तुम्ही सगळे नाही यायचा. बस मित्रांनो वाघ बी काय नाही इथून दिसतंय सगळा घडत काय अडचण नाही. मी आपली एक मजाक म्हणून टिंगरवाड म्हटलं मित्रांनो असो. चला मित्रांनो आपल्या मित्रांसाठी ही घडत दाखवतो मी आपली. आलो मित्रांनो गर्दीजवळ. आता पहा एवढी काही खोल नाही म्हणायला आणि इथं एक दगडे पक्का मोठा होल आहे तिला. पाहू आपण ओळखून त्याच्यामध्ये काही मुंगूस वगैरे काही राहतं का नाही पाहू आपण ओळखून पाहू मित्रांनो. आणि गर्दी का पण आपण निघत चालू आहे ती पहा गर्दी का पूर्ण आतमध्ये जाणार आपण. दाजी हे काही ओळखून पाहू का. हा बघा ना बरं काय आता काय असणार आहे असणार आपण पक्का खोल जाऊ मित्रांनो. पहा या दगडामध्ये मला वाटतंय ना त्याच्यात काय मुंगूस राहत असं आहे ना. हा मुंगूस तर हां बरंच खोल आहे म्हणजे हे मुंगूस झालं तर असं वर पाठवू जाऊ द्या असू द्या. फक्त असेल तर आपल्या मित्राला दाखवले असते आपण काहीच नाही. जाऊ द्या मोळ वेळ म्हणला काही तर मोळ नाही काहीच नाही. चला आता आपण आहे ना आता गर्दी का जाऊ काय गावाचं काय ठेवलं आहे कोणाबरोबर हो हे मागा बरं का. हा काय एवढं खोल नाही आहे ना. काय गावाचं काय ठेवलं आहे बघा मित्रांनो. पक्का पावसाळा भिजू नये म्हणून ना मित्रांनो पक्का गावात ठेवलं आहे पा पिंड्या बांधून. त्या पावसाळ्याच्या हे दाखवलं होता आणि इथं हा पायरा झाडे का काय तरी हा पायरच आहे पक्क्या पारंब्या लोंबल्याच खाली. ह्या पहा आम्ही पार ह्या गर्दीमध्ये गेलो. आता एवढं खोल नाही पण किती पाणी आलं ना मित्रांनो पाणी नाही लागत. पावसाची पाणी नाही लागत आहे ना याच्यात. ज्याही काही पाणी पडत आहे त्याचं सगळा इकडं पडत आहे खाली. काय एवढं खोल नाही फक्त रूम जास्त आहे. शेळीला पाय गुरायला पाय चांगली जागा आहे ना. त्या पहा मित्रांनो इकडं खाली इकून खालून आपण चढत आलो पहारवर केवढा जस हा इकडे थोडासा खोल आहे काय नाही एवढा. तर मित्रांनो अशा प्रकारची गडद आहे पहा छोटीशी गडद आहे. आणि ह्या बाकीचा रान 2 दिवस आपल्याला हिरवे बनवता नाही आला मला पण चला आज सोयरेल म्हणलं चला आपण जाऊ. तुम्ही आमचा व्हिडिओ पाहतात ना रोज. हो पाहतो ना. कसं काय वाटतं ती एकदम चांगलं आहे. तुमच्या खात्यामध्ये बरेच लोक पाहत असतील ना. आमच्या कामामध्ये पोरं पाहतात ना. आपली गावरानच पोरं असतील ना. गावरानच पोरं. तर मित्रांनो हे पहा आता चला आता आपण जाऊ निघून. हा काय गरज काय आता एवढी आहे पण मग जरा खोल गरज एक दिवस दाखवा आपण अशी का बाडगीच्या माचेला जाऊ एक दिवस आहे ना. हा बाडगीच्या माचेला. हा मित्रांनो राघोजी भांगरे जसं नाही पण बाडगीची माची त्या तिकडे रेली पार लांब. आणि दोस्तांनो विशेष म्हणजे इथं काहीतरी घरटा दिसलाय आपली पहा ह्या खडकाला. आता ह्या पूर्ण मातीचा आणि खड्यांचा बनेले आणि याला असा आतमध्ये होले पा म्हणजे दरवाजा हे पहा. आता कायच असेल तुम्हाला नाही माहीत ना कायच असेल. नाही काय असं काही मला सांगता येणार मी तर पूर्ण मातीनं लिहिलं आहे बा इकून पूर्ण मातीनं आणि इथं हा दरवाजा आतमध्ये शिराया पोकळा असेल. आता हे रानचं पक्षी प्राणी काय करतील त्यांच्या अंगी एवढं पण लायकाला कौशल्य पण ह्या काहीतरी पाखराचाच असेल बरं का माशाही नसेल आहे ना. नाही मित्रांनो काय असेल आणि जर कधी आपली ओळखू आला ना तर मित्रांनो नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा का ह्या नेमका काय आहे. ह्या माहीत नसल्यामुळे मी नाही सांगू शकत आपल्याला मित्रांनो. खडेच आणि मातीचा बनेले ह्या पूर्ण ह्या पा ज्यावेळेस ओली माती असेल त्यावेळेस ह्या खडकाला बनेले.
तर जवळजवळ 5-50 गावात ह्या गर्दीमध्ये ठेवलं आहे संरक्षण म्हणून, पावसाची भिजू नये म्हणून. आणि मग गुरा इकडं आणून मस्त इथंच गुराली घालायचं आहे खालच्या साईडला. दोस्तांनो, आता इकडून वरून चढून आपण ही खोल गुफा पहिली आणि आता आपल्याला थेट जायचे. तो हा जो कडे, ह्या कडेच्या पोटापोटांना थोडी कठीण वाटे, असं डायरेक्ट वर टेकडवलीला जायचे. चला, ते सोयरे गेलेत पुढं, त्यांच्या पाठीमागच आपण पण जातोय. आणि अडचणीचा रान भरपूरच राहत आहे. पण या वेळेस कसं झालं मित्रांनो, आता उन्हाच्या वेळेस झाडाली पानं बिना काही राहते नाही, त्याच्यामुळं मग थोडासा अडचण नाही वाटत. काही झुरपुडगे आहेत त्या काही फुटले नाही, त्याच्यामुळं मग एवढी अडचण नाही वाटत, गवता नाही राहते. पण पावसाचे ना मित्रांनो जबरदस्त, एकदम जबरदस्त. काय मोठा कडे का हो, पहा ना मित्रांनो, कडा केवढा अफाट कडे. त्या कडेच्या पोटापोटांना खालून आपली जी रस्ते, त्या रस्त्यानं जायला लागणार आहे. थोडा दगडा म्हणून वाटे, पूर्ण कडेच्या अशी पोटापोटांना खाली अशी वाट. आणि इकडे खाली जर निफटला तर गेला जसा ना खाली. मग पण निपटून नाही द्यायचा मित्रांनो, आपण काही रानची माणसं आहे ती आपल्याला पूर्ण कडेकापर्यंत हिंडता येत आहे. हे बा, इकडं पूर्ण कडेचा भाग आहे आणि इकडं पूर्ण खोलगट भाग खालच्या साईडला. आणि ह्या करुंदीची झाडा. शेळ्या बिळ्या घालतं काय कधी इकडं? गाय गेलो तर शेळ्यांचा नाही प्रसंग आला ना कधी. तर इकडं गाय खेळायचा नेहमीच प्रसंग राहतो मित्रांनो. पण ह्या टायमाला काही गुराली खाय नसल्यामुळं मग कोण नाही येत का, आहे का नाही? ह्याला मी गावात घेतला, ह्या अजून तसंच पडला मित्रांनो, ह्या पाय पेंड्या. चला, आता पूर्ण वर ह्या टेकडाला निघत झालं आहे आपण. आणि तिथून खालचं वातावरण जे आहे, खाली जे गाव शेणीत, ते कशा पद्धतीनं ते मी दाखवणार आहे तिथून वर टेकडावरून. काय आलोय लय ना उतार आहे इथून खाली. तुमच्या रानाला माहित नाही ना मला एवढं झालं. हा, घर मोठमोठाला घर चढून गेलोय. पण आता काय जमतं लागत आहे का. आलो, वज 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 पक्का खोल आहे ना. हो, हा, लय खोल आहे खाली, मोठा गोरा एवढा. लय लय. आलो मी, चला तुम्ही वर. हा, या हळूहळू या. तर मित्रांनो, भरपूरच दर्शनावर चढून आलो आणि काल व्हिडिओ बनवला नव्हता. तर चला, आज आमच्या दाजीला घेतला सोबत आणि मग आलो ह्या रानाला फिराय इकडं. आणि दोस्तांनो, आता इकडं खाली ना एवढं जर सोडून गेलं ना तर इकडं शेणीत हे गाव आहे, शेणीत. आणि शेणीच्या काही वाड्या वस्त्या. आणि तिकडं समोर जर म्हणलं ना मित्रांनो, समोर तर आमच्या अर्धक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांची बाडगीची माशी आहे मित्रांनो. आणि मग हे पहा, हे रान इकडं पूर्ण आपण जे आलो ना इकडं असं, तर पूर्ण इकडं फिरत आलो आहे आपण असा. तर दोस्तांनो, हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ, नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलवरती नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळी जय जवान, जय किसान, धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.